कोपरगाव नगर परिषद निवडणूक 2025 साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून सौ सपनाताई भरत मोरे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर। SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, सर्व महापुरुष सर्वांना वंदन करून मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानेल। एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्याच्या कामाची पावती या लागलेल्या 2025च्या सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव शहरामध्ये माझी पत्नी सपना भरत मोरे जी 2 टर्म शिवसेनेची नगरसेविका राहिली आहे, नगरपालिका प्रशासनाचा जनहितासाठी तगडा अनुभव असताना उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर ही नगराध्यक्ष पदाची देऊन खऱ्या अर्थाने एका निष्ठावंताला एक न्याय दिलाय। सर्व स्तरातून कोपरगाव शहर तालुका सगळीकडून निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक सगळ्यांना मनोमन इतका आनंद होतोय का निष्ठावंताला न्याय मिळतोय। मी मनापासून संजयजी राऊत साहेब असतील, आमचे शिवसेनेचे अहिल्यानगरचे सचिन भाऊ कोते जिल्हा प्रमुख, संजय आप्पा शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानेल। यांनी विश्वास टाकला। निवडणुका लागल्यात, खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आमची कामाची पावती म्हणून मी सतत व्यक्त होणार माझ्या लिहिण्यातून सोशल मीडियावर जे आज माझे व्हिडिओ माझ्या बाईट येतात, मी काम करतो रस्त्यावर जाऊन जनहितासाठी जन आंदोलन करतो, याची दखल खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांनी घेतली। मी जनतेला विनंती करल, आज माझ्यासोबत सगळे आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी, सगळे आजी माजी नगरसेवक, सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज माझ्या सोबत आहेत। जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते झाल्यानंतर त्यांनी पहिले जुन्या नव्या शिवसैनिकांना भेटीगाठी घेऊन जुने शिवसैनिक पुन्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवलेत। त्यांचे मी मनापासून आभार मानेल, त्यांचे मी स्वागत करेन। कोपरगावचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, हे प्रश्न मी पुन्हा पुन्हा जनतेसमोर सांगण्याची गरज नाही, कारण जनता त्या प्रश्नांना रोज सामोरे जाते। तेच प्रश्न आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या कोपरगावच्या मूलभूत प्रश्न आहे तशाच गरजा आहे तशाच आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी, जुनेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही जनतेच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आहे। आमच्या पाठीशी कुठली यंत्रणा नाही, आमच्या मागे कुठलंही पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी आहेत। गेल्या 3 वर्षापासून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली। जनतेच्या सुखदुःखात, जनतेच्या प्रत्येक असलेल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रश्न शेवटपर्यंत जाऊन ती सोडवली आहेत। असं नाही का अर्ध्याच मार्गावर जाऊन आम्ही ते प्रश्न सोडून दिलेत, असं कधीच झालं नाही। सोशल मीडिया माझे खुलं पुस्तक आहे, मी जे करतो ते मी सोशल मीडियावर दाखवतो, फक्त मी बोलतो असं नाही, हे जनतेला सगळं माहिती आहे। आरोप प्रत्यारोप मी करणार नाही, मी काय करणार आहे, जनतेसाठी काय करणार आहे, फक्त हेच घेऊन मी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहे। आज माझ्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेच, माझ्यासोबत जनता सुद्धा आहेत, माझ्यासोबत सर्व कोपरगावकरातील कुठल्याही समाजाचे असतील, कुठलाही व्यापारी वर्ग असेल, मी सतत बाजारपेठेसाठी सुद्धा मांडलोय। पुरोगामी विचार घेऊन मी या कोपरगावच्या जनतेसाठी सतत लढलोय। मी या आपल्या न्यूज चॅनलच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो, पक्षप्रमुखांनी सौ सपना भरत मोरे या उत्तर अहिल्यानगरच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अर्थात जिल्हा प्रमुख 6 वर्षापासून त्यांनी ते पद चांगल्या प्रकारे जनतेचे सेवा करण्यासाठी, महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी सतत अहोरात्र ती झटत राहिली शिवसेना पक्षवाढीसाठी। कोपरगावच्या जनतेला, कोपरगावच्या रयतेला, कोपरगावच्या मतदारांना सुद्धा माहिती आहे सपना मोरे यांचा व्यवसाय मेडिकलचा व्यवसाय, आरोग्यविषयक जीवाशी निगडीत असलेला विषय आमचा तो व्यवसाय आहे। त्यामुळे आम्हाला 12 तास त्या ठिकाणी थांबावंच लागतं। त्यामुळे जनतेशी संपर्क, नगरसेवक असताना जनता ज्या वेळेस आमच्याकडे काम घेऊन आली, आम्ही त्यांना दुकानात आमच्या भेटलेलो आहे आणि जनतेने आम्हाला जर कुठे फोन करून बोलवलं, कुठे काही घटना घडली, कुठे काही प्रसंग आला तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय। जनतेच्या प्रत्येक
अडचणीत, प्रत्येक संकटात मोरे कुटुंबीय आणि माझ्या सोबत राहणारे माझे शिवसेनेचे नेते स्थानिक अस्लम बैशेख असतील, गगन हाडा असतील, भूषण पाटणकर असतील, मयूर खरनार असतील, स्वर्गवासी माझे मित्र संतोषजी ठक्कर, आम्ही सगळे सामाजिक सेवक या शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगाव शहराची सेवा करत आलोय आणि मी विश्वास देतो शेवटपर्यंत कोपरगाव शहराची सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी. प्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी एकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष जनतेतून झालाय, त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते. त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या अंतर्गतातला तिढा सुटला आणि सपनाताई मोरेंना पक्षाचा एबी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मतांनी निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुखाला आदेश दिले. त्यासाठी काल माझ्याकडे एबी फॉर्म आले. मी आज ते एबी फॉर्म घेऊन कोपरगावात आज त्यांना तो देण्यात आलेलो आहे आणि त्यांना भावी कार्यात शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळी एकत्र जमा झालो इथं. आज साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते. आमचे नेते संजयजी राऊत साहेब, तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते, राहता तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे या सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली, मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे. कोपरगाव शहरातील सर्वात प्रथम तर रस्त्याचा प्रश्न आहे. रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल. आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे, याच्या आधी मी 10 वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला. सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या, हे ठिकाण सुचवा. बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणी पाहिजे, पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही. निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छतागृहांचा सोडवणार आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाचं तर आहेच, पण पुरुषांचे सुद्धा आता जे स्वच्छतागृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने कोपरगाव शहराला मिळत नाही. ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, फिल्टर पाणी. तो फिल्टर प्लांट जो आहे तो सद्यस्थितीत चालू नाहीये, तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं. तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल, हा एक आमचा विकासाच्या व्हिजन मधला आमचा मुद्दा आहे. त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे, चेंबर उघडे आहे, त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे. जागी जागी कचऱ्याचे ढीग आहे, त्याच्यामुळं आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे. आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये. मोकाट जनावरांचा प्रश्न असेल, लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी बगीचा नाही, परत वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही. तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथं ओपन स्पेस असतील, जिथं जागा असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा, वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा हा पण आमचा मानस आहे. आणि अजून जे कोपरगाव मधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव, तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हे कोपरगाव मध्ये व्हायला पाहिजे, नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे. संपर्क प्रमुख सुनील भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या हस्ते आज सपनाताई भरत भाऊ मोरे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आमच्या शब्दाला मान देऊन आमची पत्रकार परिषद घेण्यासाठी इथपर्यंत आलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आमच्यावरती सहकार्य करावं.
एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.